हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। मी आज तुम्हाला पालक भाजीचं गरगाट कसं करायचं ते सांगणार आहे। त्यासाठी मी हे पालक उकडून मिक्सरला लावून घेतलेला आहे। ही चण्याची डाळ आणि हे शेंगदाणे मी हे पण उकडून घेतलेलं आहे कुकरला। त्यामध्ये लागणारं साहित्य हे कोथिंबीर घेतलेले, हे जिरं, हिरव्या मिरच्या 4-5 घेतात आणि हे लसणाच्या पाकळ्या घेतात आणि फोडणीसाठी जिरं, मोहरी, तेल हे आता मिक्सरला असं बारीक करून घ्यायचं आहे। पेस्ट गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे। 2 कढई तेल घालायचं। तेल गरम झालेलं आहे। अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, त्यामध्ये आता ही पेस्ट केलेली घालायचं। मिरची, कोथिंबीर, लसूण आणि जिरं पेस्ट यामध्ये टाकायची। आता असा कच्चा पण थोडा हलवायचा। आणि हळदी 1 चमचा टाकायची। आता पालकचं वाटलेलं गरगट घालायचं आहे। उकडून पिळून मिक्सरला लावून घेतलेलं आहे ते पण ह्या तेलामध्ये थोडंसं परतायचं आहे। आता थोडं परतून झालेले, त्यामध्ये आता शिजवलेले शेंगदाणे, हरभऱ्याची डाळ पण म्हणतात, चण्याची डाळ पण म्हणतात, हे टाकून घ्यायचं। त्यामध्ये आपल्याला घट्ट पातळ कसं पाहिजे तसं पाणी घालायचं आहे। आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे। याला आता एक उकळी आणायची आहे। मी आता थोडंसं पाणी घालणार आहे यामध्ये, थोडंसं मला घट्ट वाटते। मिक्सरच्या भांड्यातलंच मी पाणी घातलेलं आहे। बघू शकताय तुम्ही असं छान पालकाचं गरगट, पौष्टिक पण आहे। पालक खायला पाहिजे। आता 5 मिनिटं झालेले आहे। आता ह्यामध्ये तुमच्याकडे काय कोकम किंवा चिंच असेल तर घालायचं आहे। माझ्याकडे कोकम आहे, मी घालणार आहे। आणि ह्याला आता एकच वाफ आणायची आहे। पालकामध्ये सी जीवनसत्व असतं, त्यामुळे पालक खाल्ला पाहिजे। पालकाचं गरगट खाण्यासाठी तयार आहे। बघा किती छान कलर आलेला आहे, पौष्टिक पण आहे। आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।